भुसावल नगराध्यक्ष गायत्री बंगाले के जाति प्रमाण पत्र को अवैध घोषित किए जाने के बाद उनकी कुर्सी पर संकट गहरा गया है। इसी बीच जलगांव में मंत्री संजय सावकारे ने बड़ा बयान देते हुए कहा कि नगराध्यक्ष गायत्री बंगाले जल्द ही अयोग्य घोषित हो सकती हैं। मंत्री ने दावा किया बंगाले के दस्तावेज पहले से ही फर्जी बताए गए थे और जाति प्रमाण पत्र रद्द होने के बाद उनकी अयोग्यता तय मानी जा रही है। उन्होंने ये भी कहा कि जिला कलेक्टर जल्द ही इस मामले में अंतिम फैसला घोषित कर सकते हैं। मुख्यमंत्री के स्वागत कार्यक्रम में मौजूद मंत्री संजय सावकारे ने जब मीडिया ने भुसावल नगराध्यक्ष के जाति प्रमाण पत्र रद्द होने को लेकर सवाल किया तो उन्होंने कहा कि जिला पंचायत पहले इस मामले में स्थिति स्पष्ट कर चुका है। उन्होंने दावा किया कि चुनाव के समय ही उन्होंने सार्वजनिक सभा में कहा था कि बंगाली के दस्तावेज संदिग्ध और फर्जी हैं, जिसके बाद जांच समिति ने जांच कर ये फैसला सुनाया। मंत्री सावकारे ने यह भी आरोप लगाया कि सिर्फ नगराध्यक्ष ही नहीं बल्कि उनके परिवार के अन्य सदस्यों को भी वैधता खारिज की गई है। उन्होंने कहा कि 2 साल पहले उनके रिश्तेदार भी वैधता प्रमाण पत्र के लिए उनके पास आए थे। उन्होंने प्रमाण पत्र के लिए उनके पास आए थे। उन्होंने आरक्षण व्यवस्था का उल्लेख करते हुए कहा कि हर राज्य के लिए अलग आरक्षण व्यवस्था होती है और उसी राज्य के नियमों के अनुसार प्रमाण पत्र जारी किए जाते हैं। संजय सावकारे ने कहा कि जाति सत्यापन समिति के फैसले के बाद अब जिला कलेक्टर जल्द ही नगराध्यक्ष को अयोग्य घोषित कर सकते हैं और भुसावल में दोबारा नगराध्यक्ष पद के लिए चुनाव कराए जा सकते हैं। जब उनसे पूछा गया कि क्या भाजपा की ओर से रजनीताई सावकारे को उम्मीदवार बनाया जाएगा तो उन्होंने कहा कि फिलहाल इस पर कुछ कहना जल्दबाजी होगी और अंतिम निर्णय पार्टी नेतृत्व ही करेगा। अब सभी की नजर इस बात पर टिकी है कि जाति प्रमाण पत्र रद्द होने के बाद नगराध्यक्ष गायत्री बंगाले क्या कदम उठाती हैं। इस घटनाक्रम से भुसावल की राजनीति में हलचल तेज हो गई है और आने वाले दिनों में कई बड़े राजनीतिक घटनाक्रम देखने को मिल सकते हैं। आपल्याला कलेक्टर मोजाने सांगितल्याप्रमाणे ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे। व्हॅलिडिटी कमिटी सगळ्याच ज्यांची कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनसाठी जातं त्याचा छाननी करण्यात येते आणि यांच्या बाबतीत तक्रारी पण झालेल्या होत्या। आपण जेव्हा कास्ट सर्टिफिकेट बनवतो आपण त्या जातीचे आहे की नाही आहे हे सिद्ध करणं त्या व्यक्तीचं काम असतं स्वतः। मी एक एससी म्हणून जेव्हा कास्ट सर्टिफिकेट घेतो तर व्हॅलिडिटी कमिटीकडे मी एससी आहे की नाही हे सिद्ध करणं माझं काम असतं। त्या अनुषंगाने व्हॅलिडिटी कमिटीने त्यांना पुरावे मागितले होते। तर मानवी दिनांक जो ठरलेला 1950 पासूनचा त्याच्या आधीचे ते रहिवासी इथला दाखवू शकले नाही, त्याच्यामुळे ते व्हॅलिडिटी कमिटीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं। निवडणुकीच्या वोटिंगच्या आधी सांगितलं होतं जाहीर सभांमध्ये की यांना मिळालेलं कास्ट सर्टिफिकेट हे बोगस आहे, चुकीचे डॉक्युमेंट देऊन कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे, हे टेकणार नाही। मी आता नाही, इलेक्शन व्हायच्या आधी सांगितलेलं होतं। जात पडताळणी समितीचा रिपोर्ट जर तुम्ही पाहिला त्यांनी दिलेले कागदपत्रक आम्ही दिलेले कागदपत्रक हे सगळे त्यांनी समोर ठेवलेले आणि त्याच्यानंतर त्यांनी हा रिझल्ट घेतला। ह्या मॅडमचाच नाही, गायत्री गौड यांचाच नाही, त्यांच्या भावाचंही व्हॅलिडिटी असंच रद्द झालेलं। तो आता काही माझा संबंधही नव्हता। त्याच्या चुलत भावाचंही त्यांनी व्हॅलिडिटी रद्द केलेली आहे, ओबीसीची ती पण। त्याच्या काकांनी पण असं सर्टिफिकेट काढलेलं आहे, ते आता आमचा काही संबंधही नव्हता। साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वीचे काका माझ्याकडे आले होते की व्हॅलिडिटी मिळत नाही आम्हाला, ती मिळवण्यासाठी मदत करा म्हणून। तेव्हा ती कागदपत्र पाहिल्यानंतर कळलं की तुम्ही इथले नाहीये, मूळचे, त्याच्यामुळे तुम्हाला मिळणार नाही। प्रत्येक राज्याचं रिझर्वेशनचे क्रायटेरिया ठरलेला असो, कोणत्या त्यांनी अनेक ज्या जाती आहे प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या जातीला रिझर्वेशन ठेवलेलं आहे। त्या अनुषंगाने जर इथल्या रिझर्वेशन मध्ये बाहेर राज्यातले जर रिझर्वेशनचे जर आलं तर मला वाटतं प्रथा चुकीची पडेल। नुसतं एससी साठी तर प्रॉब्लेम नाही, एसटी आहे, ओबीसी आहे, व्हीजेएनटी सगळीकडे असं वाढत जाईल। म्हणून ज्याच्या राज्यामध्ये ज्याने त्याने जे ठरवून दिलं आहे तिथेच त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि ते आतापर्यंत तसंच चालू आहे। ऑटोमॅटिकच अपात्र होतील। ते प्रोव्हिजनच तशी आहे की कलेक्टरांना एकदा ते विषय कळल्यानंतर ते शासनाला कळवतात आणि शासनाकडनं मग तसं नोटिफिकेशन येतं। हो 100% निवडणूक होत पुन्हा।
मीरा भाईंदरचे आमदार आहेत नरेंद्र करायचे गुन्हे देखील दाखल आहे काल मला माहिती नाही त्याच्या बाबतीत आयडिया नाही. पुन्हा निवडणूक झाली तर आपल्या पत्नीची या ठिकाणी नगर अजून तसं काही ठरवलेलं नाहीये. तसं पक्षाचा आदेश आहे, पक्षाच्या नेत्यांशी बोलून त्याच्यानंतर कोणाला द्यायचं काय द्यायचं ते पक्ष ठरवा. जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळाली, शिंदे गटाला गुलाबराव पाटलांचा आग्रह आहे. त्या मुलाची फुलं काही लागल्याचं पत्र मिळतंय का भावी वरिष्ठ लेवलवर या सगळ्या गोष्टी होत असतात. एकनाथ शिंदे असतील, आमचे मुख्यमंत्री असतील, आदरणीय गिरीश भाऊ, हे सगळे वरिष्ठ लोक ठरवून त्या बाबतीतला निर्णय घेतात. भुसावळ सहित जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात महापौर म्हटलेलं पाहिलं. हे फक्त भुसावळ जळगावचंच नाही, महाराष्ट्रामध्ये इव्हन भारतामध्ये पाहिलं तर सगळीकडे तापमानात प्रचंड वाढलेलं आहे. आणि खरं याला सिरियसली घेण्याची आवश्यकता आहे की आपण ज्या पद्धतीने एक प्रकारे कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललं आहे, झाडं कमी होत चालली आहे, पाण्याचा उपसा वाढत चालला आहे, ते एक सगळ्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने केवळ सरकारवर ढकलून चालणार नाही आता ही गोष्ट, तर प्रत्येक व्यक्तीने या लढ्यामध्ये उतरून पर्यावरणाचा वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. खबरों में बस इतना ही। देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए।